जय हिंद फ्रेंड्स. उद्याच्या पूर्वपरीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या अभ्यासासाठी सुद्धा. कारण की आज जेव्हा आपण अभ्यास करत असतो आणि परीक्षेला जेव्हा जात असतो, एक तर विद्यार्थी पॉझिटिव्ह माइंडसेट बनवतात, नाही तर निगेटिव्ह माइंडसेट बनवतात. दोनपैकी एक होतं. मग आपण पॉझिटिव्ह बनवता जे आहे तर दोघांच्या मधात फसून जातो आणि कन्फ्यूज होतो. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या बॅटलफील्डमध्ये तुम्ही उद्या प्रवेश करणार आहे त्याच्यात परिस्थितीनुसार खेळणं खूप महत्वाचं आहे. काही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणजे क्वेश्चन येत असेल, अभ्यासानं येत असेल तर सॉल्व्ह केला पाहिजे. काही गोष्टींमध्ये जे आहे ट्रिक्सचा वापर करून जे आहे कसं उत्तर काढता येईल. अभ्यास तर काही झालेला नसतो त्या विषयात, एकदम अनसीन क्वेश्चन येऊ शकतो. मग ट्रिक्सचा, लॉजिकचा त्या स्पॉटमध्ये पूर्ण प्रेझेंट राहायचं आणि दिलेले जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला कोणतं बेटर वाटतं यासाठी तिथं कॉन्सन्ट्रेशन असणं काय गरजेचं आहे. आपण जर पहिलेच जजमेंटल झालो की माझा अभ्यास खूप बेस्ट झालेला आहे आणि मी बिलकुल जे आहे 70 और 80 प्लस काय करणार, स्कोअर करणार, यानी काय होते, एन्झायटी वाढते. ठीक आहे. बी नॅचरल, बी बॅलन्स, बी न्यूट्रल आणि जस्ट प्ले युअर नॅचरल गेम. ठीक आहे. तिथं जायचं, क्वेश्चन कसं आहे त्याला अनुसरून खेळायचं, टाइम लावून बिलकुल. ठीक आहे. मग कधी कधी एखादा क्वेश्चन असा असतो जिथं अभ्यासही लागत नाही आणि तिथं ट्रिक्स पण लागत नाही, एकदम आउट ऑफ द वर्ल्ड काहीतरी आलेला असतो, तर तिथं जे आहे एकदम न्यूट्रल म्हणून सोडून द्यायचं असते, गोलाच मारायचा नाही. ठीक आहे. असंही असतं ना. म्हणून तुम्ही परिस्थिती पाहून खेळणार आहे. परिस्थिती जशी असेल तसा मी बॅटिंग करणार आहे आणि सचिन तेंडुलकर बनणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. असं त्यामुळे जे असं काही खूप जास्त पॉझिटिव्ह झाल्यानेच पॉझिटिव्ह होत असतं असंही काही नसतं. ठीक आहे. तुम्ही त्या परिस्थितीमध्ये किती प्रेझेंट राहता. प्रेझेंट म्हणजे टाइम नाही, प्रेझेंट म्हणजे तुमचा माइंडसेट तिथं किती कॉन्सन्ट्रेट करतो यावर तुमचं सक्सेस अवलंबून असते. आणि सक्सेसमध्ये असं नसतं की मग कुठं पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह, ही परिस्थितीला अनुसरून तुम्ही जे आहे तिथं काय झालं पाहिजे, पूर्ण माइंडसेट काय झालं पाहिजे, फोकस झालं पाहिजे. मग कधी कधी काय होतं की एखादा क्वेश्चन आलेला असतो आणि जे आहे आपण काहीच वाचलं नसते, तो कम्प्लिटली अनसीन असतो आपल्यासाठी, पण तरी त्याचं उत्तर मात्र काय करतो, काढता येतो. असे क्वेश्चन करून आपल्याला सक्सेसकडे जायचं असते, असा भाग असतो. त्यामुळे जे आहे की स्वतःला जे आहे असं असं विशिष्ट फॉर्मॅटमध्ये नका मोल्ड करू. सो बी नॅचरल अँड द सक्सेस विल बी युअर्स. ऑल द बेस्ट.